नमस्कार मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा काही प्रॉब्लेम्स फेस केले असतील, की वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये, की जेणेकरून जे टास्क असतात, जे त्यांचे इंटरनल कामं असतात, हे खूप टाईम कन्झ्युमिंग असतात. सगळं मॅन्युअल वर्क चालू असतं, सगळं अनमॅनेज्ड असतं, सगळ्या गोष्टी मिसप्लेस्ड असतात. हे बरेचसे प्रॉब्लेम्स बऱ्याचशा कंपन्यांना फेस करावे लागतात, किंवा आपण एखाद्या कंपनीमध्ये गेलो आणि तिथे जर बघितलं तर खूप अनमॅनेज गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी टाईम कन्झ्युमिंग आहे, सगळ्या गोष्टी ह्युमन डिपेंडंट आहे. तर अशा वेळेस खूप वेळ लागतो त्या गोष्टी कंप्लीट करायला, किंवा जी प्रोडक्टिव्हिटी असते एम्प्लॉईची असते, किंवा सगळ्याच प्रकारे आपण जर बघितली तर ती खूप टाईम कन्झ्युमिंग असते, खूप स्लो असते. आणि तुम्हाला जर क्वेश्चन पडला असेल की ह्याच्यासाठी सोल्युशन काय, व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस. सो ह्यासाठी जे सोल्युशन आहे ते आहे ERP. सो आज आपण समजून घेऊ की व्हॉट इज ERP काय असतं. So, ERP is like a software that controls all the departments of whole organization. म्हणजे हे एक सॉफ्टवेअर असतं, आणि कुठल्याही कंपनीमध्ये जे जे डिपार्टमेंट्स असतात तर त्या डिपार्टमेंटला ते सॉफ्टवेअर कंट्रोल करतं, मॅनेज करतं. किंवा जे इंटरनल जेवढे पण ऑपरेशन्स असतात, डिपार्टमेंटल ऑपरेशन्स, ते सगळे या सॉफ्टवेअर थ्रू होतात. आणि हे एक सेंट्रलाइज सॉफ्टवेअर असतं ज्याच्या थ्रू ते मॅनेज होतं. आणि एकदम सगळी ट्रान्सपरन्सी सगळ्या युजर्ससाठी असते. लाईक अ पार्टनर ऑर अ कस्टमर, जेवढे पण लोक इन्वॉल्ड असतात डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली फॉर दॅट ऑर्गनायझेशन, तर सगळ्यांसाठी ती ट्रान्सपरन्सी असते, ती विजिबिलिटी असते, आणि त्याच्यामुळे एका कंपनीची जी प्रोडक्टिव्हिटी नेहमी वाढत असते. आता आपण कुठले पण ऑर्गनायझेशनमध्ये गेलो तर तिथे नॉर्मली कुठले कुठले डिपार्टमेंट असतात, किंवा कुठले कुठले डिपार्टमेंटची गरज असते कुठल्या पण ऑर्गनायझेशनला. सो मेजरली वी सी लाईक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट असतं. लाईक HR तुम्ही ऐकलं असेल. सो HR डिपार्टमेंट असतं जे पूर्ण एम्प्लॉई मॅनेजमेंट, जसं हायरिंग असेल, त्यांचं ट्रेनिंग असेल, त्यांचे अप्रायझल्स असतील, किंवा लिव्हिंग असेल. सो दी कंप्लीट प्रोसेस ही जी असते एम्प्लॉई रिलेटेड किंवा एम्प्लॉई मॅनेजमेंटची, ती ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे जे डिपार्टमेंट असतं ते टेक केअर करतात. देन प्लॅनिंग, आपल्या कंपनीचे किंवा आपल्या बिझनेसचे काय प्लॅन्स आहे ह्या फायनान्शियल इयरसाठी, किंवा फ्रॉम अ बिझनेस ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू, तर हे सगळे प्लॅनिंग जे करतात ते प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं. देन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असतं, त्यालाच आपण स्टोअर्स डिपार्टमेंट पण म्हणतो, की जे सगळे आपले जे गुड्स असतात, जो माल असतो त्याची इन्फॉर्मेशन ठेवतो. किती माल आला आहे, किती माल गेला आहे, किती आता स्टॉकमध्ये आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन जे कॅरी करतं ते असतं स्टोअर्स डिपार्टमेंट. त्याला आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट डिपार्टमेंटसुद्धा म्हणतो. त्यानंतर रिपोर्टिंगमध्ये काय होतं की आपले टार्गेट्स असतात ते किती अचीव केले, किती अचीव करायचे बाकी आहे, बिझनेस ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार सध्याचं स्टेटस काय आहे, सध्या आपली ग्रोथ कुठपर्यंत आहे, काय बाकी आहे, काय काय करायचं आहे. तर हे सगळं रिपोर्टिंग थ्रू आपल्याला कळतं. देन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, CRM. सो CRM हे एक डिपार्टमेंट असं असतं की जे कस्टमरशी इंटरॅक्ट करत असतं कंटिन्युअसली, की त्यांना काय इश्यूज येत आहे का, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहे का, किंवा कस्टमर सर्विस इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी CRM डिपार्टमेंट असतं. देन सगळ्यात महत्त्वाचं ते जे असतं ते सेल्स अँड मार्केटिंग, जिथे आपण जे पण आपले प्रोडक्ट्स असतो, सर्व्हिसेस असतो, ते आपण कस्टमरसाठी प्रोव्हाइड करतो किंवा विकतो त्यांना. आणि त्या थ्रूच आपण जो पण काही रिव्हेन्यू असतो, जे पण काही पैसे असतात ते जे मिळवतो किंवा कमवतो फॉर ऑर्गनायझेशन किंवा आपल्या बिझनेससाठी, ते सेल्स थ्रू करत असतो. आणि जे आपले नवीन प्रोडक्ट्स, आपले नवीन सर्व्हिसेस असतात, जे आपण कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत असतं, ते असतं मार्केटिंग डिपार्टमेंट. सो सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटचा रोल हा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये खूप महत्त्वाचा असतो, कारण त्याच्या थ्रू आपण रेव्हेन्यू जनरेट करत असतो. आणि नेक्स्ट वन इज फायनान्स अँड अकाउंटिंग म्हणजे बेसिकली हे आपले जे ट्रान्झॅक्शन असतात बिझनेस रिलेटेड, सो हे सगळं फायनान्स मॅनेज करत असतात. फॉर एक्झाम्पल, किती पैसा आला, किती पैसा गेला, किती पैसा आता इन हँड आहे, तो कसा वापरायचा, कुठे वापरायचा,
एम्प्लॉईजच्या सॅलरीज असतील. सो हे सगळे कामं जे असतात कुठल्या पण ऑर्गनायझेशनमध्ये ते फायनान्स आणि अकाउंटिंग डिपार्टमेंट असतं ते हँडल करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्शन, जे ॲक्च्युअल वर्क करतात. की फॉर एक्झाम्पल इफ कुठली कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल आणि जर कार बनवायची असेल तर ती कार बनवण्यासाठीचं जे जो प्लांट असतो, जे ॲक्च्युअल असेंब्ली करतात, पूर्ण प्लॅनिंग करून एक्झिक्युशन करतात, तर ते असतं प्रोडक्शन डिपार्टमेंट, हू ॲक्च्युअली कन्वर्ट आवर आयडियाज इन टू प्रोडक्ट. सो हे प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं आणि त्यांचा खूप मेजर रोल असतो. सो टिपिकली आपण कुठल्या पण ऑर्गनायझेशनमध्ये गेलो तर हे एक नॉर्मल डिपार्टमेंट असतात. आणि ह्या डिपार्टमेंटसाठी ERPमध्ये पण मॉड्यूल्स असतात. तर ते मॉड्यूल स्पेसिफिकली त्या डिपार्टमेंटसाठी क्रिएट केलेले असतात किंवा बनवलेले असतात, जेणेकरून त्या डिपार्टमेंटचं काम त्या मॉड्यूल्स थ्रू त्या ERP सिस्टममध्ये होत असतं. आणि ERP सिस्टम ही सेंट्रलाइज असल्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टींची ट्रान्सपरन्सी असते. जसं पूर्वी सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड होत्या, मॅन्युअल होत्या, तर ट्रान्सपरन्सी नव्हती. जसं काही एखादी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल घेतलं तर एखादी फाईल असेल तर ती फाईल आता कुठल्या डिपार्टमेंटकडे आहे, कोणाकडे आहे, का पेंडिंग आहे, हे सगळे डिटेल्स आपल्याला कळायचंच नाही. आणि तोच एक बेनिफिट आहे की ERP सिस्टीम जर डिप्लॉय केलेली असेल किंवा ERP सिस्टम जर असेल तर त्याच्या थ्रू आपल्याला ती ट्रान्सपरन्सी कळते की आपली जी फाईल आहे ती आता कुठल्या डिपार्टमेंटकडे आहे, कुठल्या व्यक्तीकडे आहे, ती का पेंडिंग आहे, स्टेटस काय आहे, किती दिवसात ते कंप्लीट होणार. तसं हे सगळी ट्रान्सपरन्सी जी असते ती आपल्याला ERP सिस्टम थ्रू मिळत असते. आता आपण बघूया की वर्ल्ड वाईड म्हणजे जगामध्ये कुठल्या ज्या टॉप ERP आहे, ज्याच्या थ्रू कंपनी त्यांचे सगळे फंक्शन मॅनेज करत असतात. तर तुम्ही SAP नाव ऐकलं असेल तर वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त जी ERP यूज होते ती आहे SAP. आणि त्याचं कारण आहे की कुठली पण इंडस्ट्री असो, जसं काय शैक्षणिक असो, देन मॅन्युफॅक्चरिंग असो, किंवा हॉस्पिटलायझेशन रिलेटेड असो, एज्युकेशन रिलेटेड असो, किंवा रिटेल कंपनी असो. सो बी इट एनी ऑर्गनायझेशन, प्रत्येक कंपनीसाठी, प्रत्येक फील्डसाठी, प्रत्येक डोमेन रिलेटेड जे ऑर्गनायझेशन किंवा इंडस्ट्रीज असतात त्यांच्या सगळ्यांसाठी त्यांच्याकडे ERP सोल्युशन्स आहे. इट इज लाईक ERP सोल्युशन्स अक्रॉस ऑल द इंडस्ट्री. म्हणून ते खूप लार्जली यूज होतं वर्ल्ड वाईड. देन दुसरा आहे ओरॅकल पीपलसॉफ्ट. सो ओरॅकल पीपलसॉफ्टकडे एंड टू एंड सोल्युशन आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि ग्लोबल ट्रान्झॅक्शनसाठी. देन थर्ड वन आहे इन्फर. इन्फर ही बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन ज्या कंपन्या असतात, फॉर एक्झाम्पल जसं कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, लाईक वी कॅन टेक अन एक्झाम्पल ऑफ मर्सिडीज, कोरा और दी स्कॉर्पिओ विच महिंद्रा मॅन्युफॅक्चर. सो अशा ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात किंवा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या जसं ॲपल आहे किंवा OnePlus आहे. सो ह्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात त्यांच्यासाठी बेसिकली इन्फोर हे खूप सुटेबल सोल्युशन आहे. आणि त्यांचे मेजरली जे सोल्युशन आहे ते मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन कंपन्यांसाठीच आहेत. मायक्रोसॉफ्ट सगळ्यांनी ऐकलं असेल. सो मायक्रोसॉफ्ट इज व्हेरी नोन टू एव्हरीवन. सो मायक्रोसॉफ्टकडे पण मायक्रोसॉफ्ट डायनामिक्स नावाची एक ERP आहे जी प्रोजेक्ट अँड फायनान्स मॅनेजमेंट प्रोव्हाइड करते. सो मेजरली हे चार ज्या ERP आहे वर्ल्ड वाईड खूप ॲग्रेसिव्हली यूज केले जातात आणि जास्त यूज केल्या जातात. सो ह्या ERP सिस्टम्स ज्या आहेत त्या डिफरंट कंपन्याज आहे किंवा डिफरंट मॉडेल्स आहे त्यांच्यासाठी ह्या यूज केल्या जातात. आता आपण बघूया की व्हॉट इज SAP ERP. कारण तुम्ही जर बघितलं असेल मागच्या स्लाईडमध्ये तर SAP ERP ही जगातली सर्वात जास्त यूज केली जाणारी ERP आहे. तर आपण तिला समजून घेऊ की व्हॉट इज SAP ERP. ERP तर आता समजलं आहे, आता आपण SAP ERP समजून घेऊ. सो SAP स्टँड्स फॉर सिस्टीम, ॲप्लिकेशन आणि प्रोडक्ट. म्हणजे SAPचं जे लॉंग फॉर्म आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ SAP दॅट वर्ड. सो इट इज सिस्टम, ॲप्लिकेशन आणि प्रोग्राम. सो SAP ही जी ऑर्गनायझेशन आहे किंवा ही जी कंपनी आहे ही 1972 म्हणजे 1972मध्ये वॉलड्रॉपमध्ये इस्टॅब्लिश झाली आहे. वॉलड्रॉप हे जर्मनीमध्ये आहे. सो SAP हे एक जर्मन प्रोडक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की SAP हे मार्केटमध्ये लीडर का आहे. तर त्यांच्याकडे अक्रॉस ऑल द इंडस्ट्रीसाठीचे जे सोल्युशन आहे, म्हणजे ही छोटी इंडस्ट्री असो, मध्यम असो किंवा मोठ्या प्रमाणातली इंडस्ट्री असो,
तो सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजसाठी त्यांच्याकडे सोल्युशन आहे. आणि दी मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जो आहे 77 ऑफ द वर्ल्ड ट्रान्झॅक्शन रेव्हेन्यू टचेस टू SAP सिस्टम. सो ऑल ओव्हर द वर्ल्ड जेवढे ट्रान्झॅक्शन होतात फायनान्शियल, त्यापैकी 77% वर्ल्ड ट्रान्झॅक्शन हे SAP थ्रू होतात. आणि हा खूप मोठा क्लेम आहे किंवा ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपण समजून घ्यायला पाहिजे. दॅट इज द ओनली रिझन, म्हणजे हेच एक कारण आहे की SAP खूप लार्जली यूज होतं किंवा खूप जास्त यूज होतं वर्ल्ड वाईड. आता आपण SAP बद्दलची काही माहिती समजून घेऊ. सो दे आर दी चेंज मेकर्स, दे आर दी ग्राउंड ब्रेकर्स, दे आर दी लाईफ सेवर. सो SAP ही आहे की ही काहीतरी चेंज आणते, काहीतरी बदल आणते, जे खूप चॅलेंजेसला ओव्हरकम करून नवीन नवीन सोल्युशन्स आणतायत, नवीन नवीन डेव्हलपमेंट करताय, नवीन नवीन इनोव्हेशन्स करताय आणि त्याच्यामुळे आपली ह्युमन लाईफमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते. सो दॅट इज द रिझन इट इज मेन्शन लाईक लाईफ सेवर्स. त्यांच्याकडे 4 लाखपेक्षा जास्त जगामध्ये कस्टमर्स आहेत आणि त्यांचा जो प्रेझन्स आहे तो 180पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. तर तुम्ही समजून घेऊ शकतात की किती खूप मोठा कस्टमर बेस त्यांच्याकडे आहे. त्यानंतर आपण त्यांचे ह्युमन स्ट्रेंथ जर बघितली, म्हणजे त्यांचे जे एम्प्लॉईज जर बघितले तर 1 लाखापेक्षा जास्त एम्प्लॉई त्यांच्याकडे आहे. आणि त्यांचे जे ऑफिसेस आहे ते 140पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये त्यांचे ऑफिसेस आहे. सो त्यांचासुद्धा जो प्रेझन्स आहे वर्ल्ड वाईड तो खूप मोठा आहे. त्यानंतर त्यांची जी पार्टनर इकोसिस्टम आहे ती देखील खूप स्ट्रॉंग आहे, जेणेकरून त्यांच्याकडे 18,000पेक्षा जास्त पार्टनर त्यांच्यासोबत आहे, जेणेकरून त्यांचे जे सर्व्हिसेस आहे, त्यांचे जे सोल्युशन्स आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांना ते बॅकएंड सपोर्ट करतात, की जेणेकरून त्यांचे जे सोल्युशन्स आहे ते प्रॉपरली डिप्लॉय झाले पाहिजे, प्रॉपरली इम्प्लिमेंट झाले पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की 100पेक्षा त्यांच्या इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट लॅब्स आहेत ऑल ओव्हर द ग्लोब. भारतामध्ये सुद्धा बँगलोर, जे कर्नाटकमध्ये बँगलोर शहर आहे तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता की SAP इंडिया लॅब आहे. सो अशा 100+ लॅब्स वर्ल्ड वाईड SAPच्या आहेत. आणि त्यांचे सबस्क्रायबर जर बघितले जे क्लाउड सोल्युशन्स थ्रू SAP यूज करतात, तर 200 बिलियन प्लस सबस्क्रायबर्स त्यांच्याकडे आता आहे, जे क्लाउड बिझनेस थ्रू सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी त्यांचे सर्व्हिसेस. आणि तुम्ही जर त्यांचं उत्पन्न बघितलं 2021मधलं तर $32.94 बिलियन हा रेव्हेन्यू आहे. हा खूप मोठा आहे तुम्ही जर त्याचे कम्पॅरिझन केले तर. आणि रेव्हेन्यू इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर एनी ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि तुम्ही त्याचा रेव्हेन्यू जर बघितला तो खूप मोठा आहे. आणि याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हाऊ बिग दे आर इन दी वर्ल्ड, इन दी इंडस्ट्री. आता आपण त्यांचं ग्रोथ बघू, त्यांचं रिव्हॉल्युशन बघू. सो हाऊ दे रिव्हॉल्व इन टू ERP सोल्युशन. सो 1979मध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आणलं, दॅट इज SAP R3. देन सेकंड प्रोडक्ट जे त्यांनी लॉन्च केलं ते 1992मध्ये SAP R3. सो SAP R3 पासून त्यांचे जे मेजर ERP सोल्युशन्स आहे ते सुरू झाले. आणि 2004 पासून त्यांनी ॲक्च्युली ERP सोल्युशन काढलं जे अक्रॉस ऑल द इंडस्ट्री आणि फुल्ली फंक्शनल होतात, जे व्हॉट एव्हर म्हणजे जे पण रिक्वायरमेंट असतात बिझनेसच्या किंवा इंडस्ट्रीच्या. सो कन्सिडरिंग ऑल दोज रिक्वायरमेंट्स त्यांनी एकदम एक कोर कंपोनंट काढलं आणि जे पूर्ण फुल्ली फंक्शनल ERP सोल्युशन होतं अक्रॉस ऑल द इंडस्ट्री. त्यानंतर त्यांनी जे 2014मध्ये एकदम म्हणजे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आणि इंटेलिजंट सोल्युशन्स आणलं, जे आहे SAP HANA. सो SAP S/4HANA. सो व्हॉट इज SAP S/4HANA? SAP S/4HANA म्हणजे काय? सो SAP S/4 इज अ ॲप्लिकेशन आणि HANA हे डेटाबेस आहे. S/4 हे ॲप्लिकेशन आहे आणि HANA हे डेटाबेस आहे. सो HANA हे त्यांचं इन हाऊस डेव्हलप डेटाबेस टेक्नॉलॉजी जी मेमरीमध्येच प्रोसेसिंग करते. नॉर्मली तुम्ही कुठल्या पण डेटाबेसचं एक्झाम्पल घेतलं तर ते रिलेशनल डेटाबेसेस असतात, जेणेकरून त्यांचा पूर्ण डेटा हा डिस्कमध्ये स्टोअर होतो. पण HANA हा इन मेमरी डेटाबेस आहे. सो त्याचे जेवढे पण फंक्शन्स आहे, जेवढे पण प्रोसेसिंग आहे, ह्या पूर्ण मेमरीमध्ये होत असतात. सो हे जे 2015मध्ये SAPने सोल्युशन आणलं हे SAP S/4HANA ॲप्लिकेशन प्लस HANA डेटाबेस. सो हे खूप इंटेलिजंट सोल्युशन त्यांनी लॉन्च केलेलं 2015 पासून. आणि आता तुम्ही जर बघितलं तर 2017 पासून त्यांनी SAP S/4HANA
क्लाउड एडिशन आणलं आहे, की जेणेकरून तुम्ही SAP S/4HANA ॲप्लिकेशन क्लाउडवरती होस्ट करू शकतात, क्लाउडवरती रन करू शकतात आणि त्यासोबतच SAPने खूप सारे ॲप्लिकेशन्स हे क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन्स लॉन्च केले फॉर द कस्टमर. सो जे पण नवीन नवीन इनोव्हेशन्स होत आहे ते आजकाल तुम्ही पण बघितलं असेल, मोस्ट ऑफ दी ॲप्लिकेशन्स आर क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन्स. तर आफ्टर 2017 SAP also came up with SAP S/4HANA Cloud along with the many cloud based applications or cloud based solutions. The end-to-end suite of applications and services enable customers to operate profitability, adapt continuously and make a difference. So हे जे end-to-end solution आहे, end-to-end म्हणजे starting from gate to the revenue, people, customer, partner, so everything सगळं मॅनेज करू शकतात. सो इट इज अ end-to-end solutions जे कस्टमरला प्रॉफिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हेल्प करतं. त्यानंतर नवीन इनोव्हेशन्स, नवीन फंक्शनॅलिटी डिप्लॉयमेंट करण्यासाठी हेल्प करतं आणि जेणेकरून त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप सारे बदल्स होतात, खूप सारे चांगले बदल होतात, इम्प्रूव्हमेंट्स होते. With a global network of customers, partners, employee and through thought leaders, SAP helps to get the real-time insights, overcome obstacles and make a great decision. So SAPचं जसं तुम्ही मागच्या स्लाईडमध्ये बघितलं त्यांचा प्रेझेन्स, सो दे हॅव त्यांच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त 4 लाखापेक्षा जास्त कस्टमर्स आहे, 1 लाखापेक्षा जास्त एम्प्लॉईज आहे, 18,000पेक्षा जास्त पार्टनर्स आहे आणि मोठे मोठे लीडर्स आहे, मोठे मोठे एंटरप्रेन्योर्स आहे, हे त्यांच्यासोबत काम करत आहे आणि जेणेकरून SAPला खूप इझी होतं की कस्टमरला बेस्ट सोल्युशन देणं आणि त्यांचे जे डिसिजन मेकिंग पॉवर आहे त्या त्यांना जास्त देणं किंवा ते इझी करणं. कारण त्यांच्याकडे केस स्टडीज अवेलेबल आहे, सॉल्युशन्स अवेलेबल आहे, त्यांना माहिती आहे की कस्टमरचे प्रॉब्लेम्स काय असतात आणि त्याच्यासाठी सोल्युशन काय आणि दॅट हेल्प्स कस्टमर टू मेक अ गुड डिसिजन. So the good ideas can start improving the world and run better, which helps to improve the lifestyle of people. So हे सगळं नवीन नवीन आयडियाज आहे, नवीन नवीन सॉल्युशन्स आहे, ह्याच्यामुळे त्यांना खूप बेनिफिट होतो आणि ते खूप चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात त्यांच्या बिझनेसमध्ये आणि अलॉंग विथ दॅट लोकांची लाईफस्टाईल पण इम्प्रूव्ह होते त्यामुळे किंवा सुधारते. आता आपण बघूया की व्हॉट ऑल सपोर्टेड प्रोसेसेस. सो कुठल्या कुठल्या प्रोसेस SAP सपोर्ट करते, कुठले कुठले फंक्शन्स, कुठले कुठले डिपार्टमेंट्स त्यामध्ये आहेत. तो मोस्ट इम्पॉर्टंट इज ऑपरेशन. आता ऑपरेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग आलं, मटेरियल मॅनेजमेंट आलं, प्रोडक्शन प्लॅनिंग, लॉजिस्टिक, एक्झिक्युशन आणि क्वालिटी मॅनेजमेंट. सो टिपिकली कुठल्या पण ऑर्गनायझेशनमध्ये हे डिपार्टमेंट असतात. सो ऑपरेशनच्या अंडरमध्ये हे जेवढे पण सब डिपार्टमेंट्स येतात हे सगळे SAP सपोर्टेड आहेत. नंतर आपण बघू शकतो फायनान्शियल्स. सो फायनान्शियल्समध्ये जसं आपण बघतो फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट मॅनेजमेंट, देन फायनान्स सप्लाय चेन मॅनेजमेंट, हे सगळ्या गोष्टी हे सगळ्या फायनान्स मॉड्यूल्समध्ये मॅनेज होतात. देन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑर अ ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट असेल, हायरिंग, त्यानंतर त्यांचे पेरोल, अप्रायझल्स, देन रिटेन्शन्स, ट्रेनिंग. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या HR जे मॉड्यूल आहे त्यामध्ये HRM त्याच्यामध्ये ते सगळ्या मॅनेज केल्या जातात किंवा हँडल केल्या जातात. त्यानंतर कॉर्पोरेट सर्व्हिसेस, सो ट्रॅव्हल मॅनेजमेंट असेल, इन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सेफ्टी ऑफ द पीपल, पार्टनर ऑर कस्टमर्स, देन द रिअल इस्टेट मॅनेजमेंट. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये हँडल केल्या जातात. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की हे सगळं आहे तर SAPच का, वाय SAP? काहीतरी कारण असेल पाहिजे ना की वाय SAP इज लार्जली used, why they have a big or a strong presence in the industry. So आपण ते पण समजून घेऊ की why SAP. So SAP helps all customer to automate the routine task, create tighter connections with their customers and accomplish more with the less, discover right size tools and strategies designed specifically for a growing business using intelligent technologies, leadership across business processes and 4 decades of innovation. तर तुम्ही बघू शकतात की जे आपण रिपिटेटिव्ह टास्क असतात म्हणजे जे आपण रोज सेम गोष्टी करतो त्या कशा ऑटोमेट करता येतील, त्यांच्यासाठी कसे इंटेलिजंट टूल्स, टेक्नॉलॉजीज किंवा स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करून त्यांना कसं स्मूथ करता येईल, कसं इम्प्रूव्ह करता येईल. तर हे सगळे इंटेलिजंट सोल्युशन्स
SAPकडे आहेत, त्यांच्याकडे नवीन नवीन स्ट्रॅटजी, नवीन नवीन टूल्स ते डेव्हलप करतात, ते कसे युटिलाइज करून कसं बेनिफिट्स घेऊ शकतो. आणि 40 ते 50 वर्षापासूनचं जे त्यांचं इनोव्हेशन आहे, जे रिसर्च आहे, जे डेव्हलपमेंट ते करताय, तर त्याचा जो बेनिफिट आहे तो ऑर्गनायझेशनला मिळतो. आणि त्याच्यामुळेच वी कॅन मेक आवर बिझनेस और आवर कंपनी और आवर ऑर्गनायझेशन ॲज अ इंटेलिजंट एंटरप्राइज और इंटेलिजंट ऑर्गनायझेशन. आता आपण त्यांचा प्रेझन्स बघूया इंडस्ट्री वाईज. सो 208 म्हणजे 250 टॉप रिटेलर्सपैकी 208 रिटेलर्स हे SAP वरती त्यांची ऑर्गनायझेशन चालू करतात, म्हणजे ते SAP सोल्युशन्स यूज करत आहे. त्यानंतर 8पैकी 8 इनोव्हेटिव्ह ऑटोमेटिव्ह कंपनीज इन द वर्ल्ड रन्स SAP सोल्युशन्स. त्यानंतर 46 आउट ऑफ 50 वर्ल्ड्स फास्टेस्ट बँक्स रन्स ऑन SAP. सो बँक्ससुद्धा तुम्ही बघू शकतात की जगातल्या 50 फास्टेस्ट बँकपैकी 46 ज्या बँक्स आहेत त्या SAP वरती रन करत आहे. देन 97 आउट ऑफ टॉप 100 युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड रन्स SAP सोल्युशन. सो तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बघू शकतात की ज्या टॉप 100 युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यापैकी 97 युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या SAP सोल्युशन्स रन करत आहे. देन 7 आउट ऑफ 10 द बेस्ट हॉस्पिटल्स इन दी वर्ल्ड रन्स ऑन SAP सोल्युशन्स. सो तुम्ही हॉस्पिटल्स पण बघू शकतात की जे टॉप 10 हॉस्पिटल आहे वर्ल्ड वाईड, त्यापैकी 7 असे हॉस्पिटल्स आहेत ते देखील SAP सोल्युशन्स वरती रन करत आहे. देन 41,000 प्लस कंझ्युमर प्रोडक्ट कंपनीज ऑल ओव्हर द ग्लोब, दॅट इज 134 प्लस कंट्रीज आर इनोव्हेटिंग विथ देअर SAP सोल्युशन्स. सो तुम्ही बघू शकतात की किती वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज आहे आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्यांचा किती स्ट्रॉंग प्रेझन्स आहे. सो याच्यावरूनच तुम्ही समजू शकतात की वाय SAP इज लार्जली यूज, का ते फेमस आहे, का ते खूप त्यांचा जो प्रेझन्स आहे तो खूप जास्त आहे, किंवा त्यांचे जे वाय दे आर नंबर 1. सो दिस इज द रिझन दे आर नंबर 1. थँक्यू. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल किंवा ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कुठलाही क्वेश्चन असेल तर कमेंट करा. थँक्यू.